सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर जरांगे पाटलाचा मुंबईमध्ये स्वागत आहे। आता तरी महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल हीच माझी विनंती आहे, बरोबर ना? कारण की मराठा आरक्षण मोर्चा हे तब्बल 3 ते 4 महिन्यापासून चालू आहे, तर अजूनसुद्धा मराठा आरक्षणाचा काही प्रश्न त्यांनी वाटी लावला नाही। तर माझा नव्हे तर पूर्ण बुद्धमय परिवारांचा इच्छा आहे, सर्व आंबेडकरवादींची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, बरोबर? आणि एकमेव आमचे आधारस्तंभ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्यासाठी ते पाठिंबा देत आहेत। पण काही बांडगुळ काय करत आहेत की मराठा समाजामध्ये आणि बुद्ध समाजामध्ये वादिवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। तर काल जरांगे पाटील पुण्यावरून जात असताना विजयस्तंभाला भेट न देता निघून गेले। त्याचं कारण एकमेव म्हणजे कसं की विजयस्तंभ हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि आपले 1.5 कोटी मराठा सैनिक आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी एका जुटीने जात आहेत। तर ते ऐतिहासिक स्थळाला धक्का लागू नये म्हणून तिथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणे केला गेला होता। पण काही कुत्रे काय करतात की या स्तंभाला भेट न देता त्याचा गैरसमज करून घेत आहेत। आणि मेन कारण म्हणजे कोण तर हे बंधू यांचा व्हिडिओ बघा एक वेळेस। जरांगे पाटलांनी आतमध्ये येऊ नये म्हणून आता इथे गाडी डायरेक्ट आडवी लावली आणि प्रशासनाने त्यांना काहीतरी सांगितलं, त्यामुळे आता पाटील काही आतमध्ये आले नाहीत। आतमध्ये जसं कुलूप लावले मागाशी, त्यामुळे त्यांना विनंती केली आणि ते डायरेक्ट गेले। त्या स्तंभाला भेट न देता म्हणजे सत्य इतिहास लपवण्याचा किती मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन मदत करतंय खोटा इतिहास सांगण्यामध्ये। तर बघितलं भावांनो, तर हा जो व्यक्ती आहे हा आहे आपले माळवतकर, बरोबर? तर यांचे जे पूर्वज होते हे विजयस्तंभाचे पेहरेदार होते। यांना इंग्रजांनी काम दिलेलं होतं की तुम्ही या विजयस्तंभाचे काय करणार, पेहरेदारी करणार। पण यांनी आता काय केलं आहे की यांनी नवीनच मुद्दा काढला आहे की जी विजयस्तंभाची जी जमीन आहे हे म्हणतात की ती आमची आहे। मला तर समजतच नाही हे नेमकं नवीन मुद्दे कुठून आणतात हे असे। आणि आता अशा प्रकारे हे बोलत होते, मला तर असे वाटते यांनी दारू वगैरे पिलेली असेल, कारण की यांच्या चेहऱ्यावरून मला तर स्पष्ट दिसतंय की यांनी ड्रिंक वगैरे करून हे बोलत आहेत, बरोबर? आणि तिथं पोलीस प्रशासन याच्यासाठी होतं की आपले 1.5 कोटी मराठा सैनिक हे आपल्या आरक्षणाचा लढा लढत आहेत। पण तुम्ही तो मुद्दा सोडून तुम्ही स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल मराठा समाजाच्या बांधवाकडून हे तुम्ही बघताय ना। पण मेन मुद्दा काय आहे की आपले मनोज जरांगे पाटील हे तब्बल 3 ते 4 महिन्यापासून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं याचा लढा लढताय। तुम्ही त्यांना पाठिंबा देण्याऐवजी काय करताय की आमची जमीन आम्हाला परत द्या म्हणून हा लढा लढताय। म्हणजे तुम्ही किती स्वार्थीपणामध्ये लढा करताय ना तुम्ही। पण भावांनो, सर्व मुद्दा असू द्या, हे फक्त काय करतायत की आपला फायदा कशा प्रकारे करून घेता येईल या माळवतकर घराण्यांना, बरोबर ना? हे बघताय सध्या। यांना मराठा समाजाला आरक्षण मिळो ना मिळो यांच्याशी काहीच घेणं देणं नाही। तरी माझी तर इच्छा आहेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून। आणि एकमेव आमचे श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठा समाजाला लढा देत आहे, पाठिंबा देत आहे की नाही मराठा समाजाला हे त्यांचा हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे। तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तर कमेंट करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हो की नाही कमेंटमध्ये सांगा। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।